मग अशा केसमध्ये काय होतं की हे बघा तुम्ही समजा तो मुलगा व्यसनातून सुधरेल, कमजोरीतून सुधरेल किंवा आणखी काही थोडासा विक्षिप्त वागत असेल तर त्यातनं तो बाहेर येईल किंवा डिप्रेशनमधनं बाहेर येईल. का हो त्या येणाऱ्या मुलीने ह्या माणसाला डिप्रेशनमधनं काढायचं, कमजोरीतून काढायचं, काही पूर्ण कॉन्ट्रॅक्ट तर घेतलेलं नसतं. पण तरी देखील हे बघा मी कोणाचीही एकाची बाजू सांगत नाही. प्रत्येकामध्ये गुणदोष असणं स्वाभाविक आहे. पण ते ॲक्सेप्ट करणं, तज्ज्ञांना दाखवणं इतके दिवस जाऊ द्या. पण आता तुम्हाला याचं नॉलेज मिळतंय ना, माहिती मिळते ना, तर ही माहिती मिळते तर अगोदर पालकांना फार इन्सल्टिंग वाटतं हो. अहो माझा मुलगा असा एकदम दमदार असाच हा उंचापुरा आणि त्याला काय असणार आहे असं करू नका. स्वतःहून त्यांना विचारा. मग असं दुसरं लग्न करण्यासाठी काउन्सिलिंग करायची गरज पडणार नाही. नक्कीच यामध्ये त्या कुटुंबाचं स्वास्थ्य देखील आणि आनंद देखील हा कमी झालेला असतो. नक्कीच दादा